कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आज मी आणि भावना आनंदीच्या डॉक्टरांना भेटायला गेलो होतो। डॉक्टरांचं म्हणणं आहे की योग्य उपचार झाले ना तर आपली आनंदी अगदी पूर्वीसारखी चालायला लागेल। अरे वा, हे योग्य उपचार व्हायला हवेत, पण त्या योग्य उपचारांसाठी खर्च किती येईल म्हणाले डॉक्टर? म्हणजे तसा खर्च तर होईल म्हणाले, म्हणजे दर महिन्याला एक 50,000 खर्च म्हणताय। काय? हा, म्हणजे ते म्हणतायत की एक 50,000 खर्च होतील, पण थोडे कमी करायला पण तयार आहेत ते। आई, अगं देऊन देऊन किती सूट देणार आहेत डॉक्टर? म्हणजे ते म्हणाले की 30,000 पर्यंत होईल दर महिना। 30,000? मी काय म्हणते, आपण सगळ्यांनी मिळून जर पैसे काढले ना तर सहज शक्य होईल, नाही का हो? अगं आई, काय चाललंय तुझं? सगळेजण थोडे थोडे पैसे देणार म्हणजे कोण देणार? अगं आई, विनाकारण तिच्यासाठी अनावश्यक खर्च करतोय ऑलरेडी। आणि भावना मोठ्या तोऱ्याने त्यांच्या घरून पैसे घेण्यासाठी नकार देऊन आली आहे ना, तेव्हाच म्हणत होतो हिच्या शिक्षणासाठी, ट्रीटमेंटसाठी पैसे घ्या त्यांच्याकडून, पण नाही। मला काय माहित नाही, मला हिच्या उपचारांसाठी काय पैसे देता येणार नाही। जास्तीत जास्त 1,000-2,000 रुपये देईल। अहो, आधी सांगत होतो तेव्हा कळत नव्हतं। हे बघ लक्ष्मी, तुझा निर्णय अगदी योग्य आहे। कोणी मदत केली नाही काही हरकत नाही, मी तुझ्या पाठीशी उभी आहे। तुला लागेल ती मी मदत करीन। सासूबाई, आई, तुझे पैसे तुझ्याकडेच ठेव, मी आहे। लक्ष्मी, भावना, आपण आनंदीवर उपचार नक्की करू, काहीतरी मार्ग काढूया आपण। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।